नमस्कार. आज ऋषभ झोपेतून उठल्यावर काहीतरी खायला मागत होता आणि त्याच्या पप्पांचा पण यायची वेळ झाली होती. म्हटलं चला काहीतरी बनवूया. तर झटपट मी पास्ता बनवायला घेतला. तेवढ्यात ऋषभचे मित्र पण आलेत खेळायला आणि मस्तपैकी त्यांनी छान असा पास्ता घरात आणून ठेवलेला होता. म्हटलं चला आता बनवूया. सगळे ऋषभचे फ्रेंड पण आले आणि पप्पा पण आलेत. तर मी पाणी गरम करायला ठेवलं आहे आणि उकळी आल्यावर मी त्यामध्ये पास्ता टाकला आहे. आणि ते टाकल्यानंतर त्यामध्ये आता मी थोडंसं नमक घालते आणि नमक घातल्यावर थोडंसं मी आता तेल त्यामध्ये घालणार आहे. पास्ता आपण जेव्हा उकडायला टाकतो ना, तर त्यामध्ये तेल आणि नमक घालायचं. त्याला काही जास्त चव नसतं. त्यामुळे नमक आणि तेल घातलं तर तो चवीला पण छान बनतो आणि मोकळा पण बनतो, असा चिकटत नाही. आणि त्याला उकळी येईपर्यंत म्हटलं मी भाज्या चॉप करून घेते चॉपरमध्ये. तर शिमला मिरची, टमाटर घेतलं आहे आणि 2 हिरवी मिरची मी घेतली आणि थोडीशी पत्ताकोबी मी हे कापून घेतलेली आहे, कारण की चॉपरमध्येच बारीक करायची आहे. तर मी जाडसरच कापली. 2 अद्रकचे तुकडे घेतले आणि 4-5 लसूण कढी घेतले. चॉपर मी छान व्यवस्थित धुवून घेतलं आहे आणि आता मी अद्रकचे तुकडे जरा छोटे करून घेणार आहे पहिले. आणि तसंच कोबी मी त्यामध्ये घालणार आहे. तुम्हाला लागलं तर तुम्ही हिरवे मटर घातले तरी चालेल किंवा कांदा वगैरे घातला तुम्हाला आवडत असेल तर चालेल. ऋषभ कांदा काढून टाकतो म्हणून मग मी यावेळेला ॲड केलेला नाही आहे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घालू शकता. आणि त्याला एवढी घाई झाली की तो सतत विचारत होता झालं काय म्हणून. तर म्हटलं थांब लगेच बनवून देते. बारीक भाज्या कापत बसण्यापेक्षा तुम्ही चॉपरमध्ये बारीक करा आणि तेव्हा तो पास्ता बनवून बघा. चवीला पण तो छान लागतो आणि मुले आवडीने खातात. सगळ्या भाज्या पण खाल्ल्या जातात. तर सगळ्या भाज्या मी आता थोड्या जाडसरच त्यामध्ये कट करून टाकल्यात आणि चॉपरने छान आता बारीक करून घेते. आणि तेवढ्यात मी चेक पण करून घेतलं आहे, की जास्त आपल्याला पास्ता बॉईल नाही करायचा आहे, हलकासाच करून घ्यायचा आहे. तर तो आता थोडा होत आलेला होता. जास्त पण बारीक नाही आणि थोड्या भाज्या पण राहिल्या होत्या चॉप करायच्या. त्या पण मी करून घेतल्या. तिथपर्यंत सगळेजण ट्रेन घेतली ऋषभला, तर ते बघत होते आणि खेळत होते. म्हटलं चला तेवढ्यात झटपट बनवते. काही तर पास्ता बॉईल झाल्यानंतर थोडा त्यांनी खायला मागितला. तर सर्वांनी पहिले फिकाच खाल्ला आणि नंतर मी म्हटलं थांबा लगेच फ्राय करून पण देते. म्हणून लगेच झटपट फ्राय करायला घेतला. जर जास्त बॉईल झाल्यासारखा वाटला असेल तुम्हाला पास्ता, तर त्यावर गार पाणी घालायचं आणि हे जे पास्त्यामधलं पाणी आहे हे फेकायचं नाही. आपल्याला परत त्यामध्ये टाकायला मदत होईल. ज्यांना पास्ता आपल्याला मॅगीसारखा सूपवाला लागत असेल, तर तेच पाणी ॲड करायचं. म्हणजे छान असं सूप त्याचं तयार होईल पास्त्यामध्ये. आणि ज्यांना सुका आवडत असेल, तर पाणी नाही टाकलं तरी चालेल आणि भाज्या पण छान बारीक करून झाल्या. तसंच कढईमध्ये मी आता तेल घातलं आहे 1 मोठा चम्मच आणि त्यामध्ये थोडीशी मोहरी, थोडंसं जिरं, कढीपत्ता, 2 अद्रकचे तुकडे आणि 1 लसूण कढी मी त्यामध्ये घातली अख्खी आणि जे चॉप केलेल्या भाज्या आहेत ते मी त्यामध्ये घातल्या. छान त्या भाज्या शिजवून घेतल्या आणि नंतर थोडंसं नमक घातलं आहे आणि पास्ता त्यामध्ये मी ॲड केला आहे. झटपट होतं, काहीच वेळ नाही लागला, पटापट बनवून झाला आणि मला व्हिडिओ पण नाही घेऊन दिला. मुलांनी इतक्या झटपट खाल्ला. आता मी त्यामध्ये थोडंसं सोया सॉस, थोडं रेड चिली सॉस आणि थोडं पिझ्झा सॉस घातलं आहे आणि थोडंसं टोमॅटो केचप. हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आणि तसंच त्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर घातली. मी नमक परत ॲड नाही केलं आहे, कारण की आधीच काही सॉसमध्ये पण नमक वगैरे असतं म्हणून. आणि आता पास्ता मसाला त्यामध्ये ॲड केला आहे आणि बघा माझ्यासाठी जो थोडासा उरला आहे तोच मी तुम्हाला दाखवते. मुलांनी झटपट सगळ्यांनी संपवला. ऋषभच्या पप्पांनी, ऋषभने आणि आलेल्या सर्व मुलांनी. त्यांना सगळ्यांना खूप आवडला आणि खूप छान असा बनला आहे. मी पण मस्त गरमागरम खायला घेतला. पण थोडं तुम्हाला दाखवण्यासाठी दाखवते, की बघा झटपट सगळं संपलं आहे. पुन्हा भेटूया. बाय.